सुरुवातीची बातमी बघूयात। नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे आणि हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आज अंतिम आठवडा प्रस्तावावरती चर्चा होईल। काल विधानसभेमध्ये बीड आणि परभणीच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांनी निवेदन दिलंय आणि आता खातेवाटप झालं नसल्यामुळे खातेवाटप कधी होणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय। दरम्यान खातेवाटपाच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारवरती हल्लाबोल केला होता, त्यामुळे विरोधक आज देखील सरकारला घेरणार असल्याची दाट शक्यता आहे। हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे आणि आज देखील खातेवाटपाच्या मुद्द्यावरून विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे। विधानसभेमध्ये काल बीड आणि परभणीच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांनी निवेदन दिलंय। दुसरीकडे खातेवाटप अजूनही झालेलं नाही असे काही मुद्दे आज चर्चेला येण्याची शक्यता आहे। हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अंतिम आठवडा प्रस्तावावरती चर्चा होईल अशी देखील माहिती मिळाली आहे। खातेवाटप अद्यापही झालेलं नसल्यामुळे ते आता कधी होणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय। या मुद्द्यावरून सुद्धा विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला होता आणि आज देखील सरकारला याच मुद्द्यावरून विरोधक घेरणार असल्याची दाट शक्यता आहे। हिवाळी अधिवेशन पूर्णपणे संपलं, आज शेवटचा दिवस आहे, मात्र तरी देखील खातेवाटपाचा पत्ता नाही। कोणतीही अडचण नाही असं तीनही पक्षांकडून सांगितलं जातंय महायुतीच्या, मात्र खातेवाटप काही झालेलं नाही प्रत्यक्षात। मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ विस्तारानंतर 2 दिवसात खातेवाटप जाहीर होईल असं सांगितलेलं होतं, मात्र तरी अजून त्याचा काही पत्ता नाही आणि हाच मुद्दा आज विधानसभेमध्ये विरोधक उपस्थित करण्याची शक्यता आहे। अधिक माहिती आपण घेऊयात। नागपुरातनं आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्या सोबत आहेत। उदय, हा मुद्दा आज विरोधक नक्कीच हाती घेतील, काय माहिती? अगदी बरोबर। संपूर्ण अधिवेशन काळामध्ये आपण पाहिलं तर परभणी आणि बीड या 2 जिल्ह्यांमध्ये जी काय कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे त्या संदर्भात प्रचंड गदारोळ झालेला आहे आणि त्यावरतीच प्रचंडपणे आरोप प्रत्यारोप जे आहेत ते करण्यात आलेले आहेत आणि या संदर्भात कायदा सुव्यवस्थेवरती आज मुख्यमंत्री विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये उत्तर देतील आणि त्याचबरोबर अंतिम आठवडा प्रस्तावाला देखील ते उत्तर देणार आहेत आणि त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांची पत्रकार परिषद होणार, कारण आजचा शेवटचा दिवस आहे। त्यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर महायुतीच्या नेत्यांची देखील पत्रकार परिषद होणार आहे। या पत्रकार परिषदांमध्ये साहजिकच आरोप प्रत्यारोप होणार आहे, सत्ताधारी विरुद्ध विरोधक असे आरोप प्रत्यारोप होणार आहेत आणि या हिवाळी अधिवेशनामध्ये आपण पाहिलं तर संपूर्ण कामकाज जे आहे ते काही फारसं चाललेलं नाही आहे आणि या कामकाजामध्ये पुरवणी मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण करण्यात आलेल्या आहेत, मात्र प्रत्यक्ष जे कामकाज आहे ते पूर्णपणे झाले नाही, कारण राज्य मंत्रिमंडळ विस्तार झालेला आहे। विस्तार झाला असला तरी देखील मंत्र्यांना खाते वाटप जे आहे ते करण्यात आलेलं नाही, त्यामुळे त्या विभागाचा जो चार्ज आहे त्या मंत्र्यांनी घेतलेला नाही आहे, त्यामुळे त्यांना त्यांचं कामकाज जे आहे मंत्रालयाअंतर्गत त्यांच्या विभागाअंतर्गत ते सुरू करण्यास अनेक अडचणी ज्या आहेत त्या निर्माण झालेल्या ते त्यांना सुरू करण्यात आलेलं नाही आहे। आता हे हिवाळी अधिवेशन संपल्यानंतरच खातेवाटप जे आहे ते जाहीर केलं जाणार आहे, त्यामुळे मुंबईतच मंत्रालयामध्ये हे सर्व मंत्री जे आहेत आता ज्यांनी शपथ घेतली ते सर्व आपला खात्यांचा चार्ज घेतील आणि त्यानंतर प्रत्यक्ष त्यांच्या कारभाराला सुरुवात होणार आहे। हिवाळी अधिवेशनाचं झालं आज शेवटचा दिवस आहे आणि आजच्या शेवटच्या दिवसामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या जनतेला नेमकं काय संबोधित करणार आहे याकडे खरं तर सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। बिलकुल उदय, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। कामकाजाला सुरुवात होईल तेव्हा आपल्याला कळेलच नेमकं काय काय होतं आज सभागृहात। तर नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे आणि अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नागपुरातल्या रामगिरी या बंगल्यावरती चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय। चहापानाच्या कार्यक्रमासाठी महायुतीच्या नेत्यांनी हजेरी लावली आहे, तर अजित पवार आणि धनंजय मुंडे देखील रामगिरी बंगल्यावरती आले होते। अजित पवार आणि धनंजय मुंडे एकाच गाडीतनं रामगिरीवरती आले। राहुल नार्वेकर, भरत गोगावले, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, मिहिर कोटेचा यांनी देखील चहापानाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली। अधिक माहिती घेऊयात। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत आहेत। चहापानाच्या कार्यक्रमाला सत्ताधारी उपस्थित होते प्रणाली, त्यामध्ये धनंजय मुंडे आणि अजित पवार जे एकत्रित गेले त्याबद्दल काय माहिती? आपण बघितलं तर गेले 2 दिवस सातत्यानं चर्चा सुरू आहे ती धनंजय मुंडे यांची, कारण धनंजय मुंडे 2 दिवस विधान भवनामध्ये आलेच नाही। परभणी जिल्ह्यामधलं संजय देशमुख जे हत्याकांड आहे त्या हत्याकांडामध्ये धनंजय मुंडे यांचे एक निकटवर्तीय यांचं नाव वारंवार घेतलं जात आहे आणि त्यामुळं कुठंतरी प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी किंवा ज्या पद्धतीनं प्रसारमाध्यमांनी किंवा विरोधकांनी हे प्रकरण लावून धरलेलं आहे त्या पार्श्वभूमीवर कुठल्याही पद्धतीचा
उत्तर देणं जे आहे ते धनंजय मुंडे यांनी कालपर्यंत टाळलेलं होतं. काल मुख्यमंत्री यांनी दोन्ही सभागृहामध्ये या प्रकरणावर माहिती दिल्यानंतर आपण बघितलं की संध्याकाळी धनंजय मुंडे जे आहे ते प्रसारमाध्यमांशी बोलले. परंतु त्यानंतर आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे आणि आज अजित पवारांबरोबरच थेट धनंजय मुंडे जे आहे ते रामगिरी बंगल्यावर चहा पाण्यासाठी गेलेले होते. तिथे साहजिक आहे की त्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट झाली असेल, परंतु अवघा अर्धा तासच ते दोघे जण या ठिकाणी होते. त्यानंतर अजित पवार यांच्या गाडीतूनच पुन्हा एकदा धनंजय मुंडे हे विधान भवनाच्या दिशेनं गेले असावेत. परंतु आपण जर बघितलं तर आज एकूण हा जो चहापाण्याचा कार्यक्रम आहे हा सत्ताधाऱ्यांसाठी आयोजित केला जातो आणि जी माहिती आहे त्यानुसार अजूनही एकनाथ शिंदे दुसरे उपमुख्यमंत्री जे आहे ते अजून पोहोचू शकलेले नाही आहेत. बाकीचे आमदार आणि मंत्री हे या ठिकाणून बरेच जण जायला सुरुवात झालेली आहे. अवघे 2-4 लोक आहेत जे आत्ता उशिरा आलेले आहेत, परंतु सकाळी 8 वाजताचा हा कार्यक्रम होता आणि त्यामुळे बहुतेक जण जे आहेत मग ते राधाकृष्ण विखे पाटील असतील, चंद्रकांत पाटील असतील, आशिष शेलार असतील, मिहीर कोटेजा, त्यानंतर मंदा म्हात्रे हे जे सगळे सत्ताधारी बाकावरचे आमदार आहेत ते भरतशेठ गोगावले सुद्धा आपल्याला इथून जाताना दिसले. त्यामुळे बहुतेक जण हे चहा पाणी आणि नाश्ता करून या ठिकाणून निघालेले आहेत. शेवटी आलेले जे काही लोक आहेत ती अजूनही आतमध्ये आहेत. बघूया की मुख्यमंत्री. बिलकुल प्रणाली, धन्यवाद या माहितीसाठी. तर नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे, मात्र अजूनही मंत्रिमंडळाचं खातेवाटप काही झालेलं नाहीये आणि हिवाळी अधिवेशनात मंत्री हे बिन खात्याचेच राहिलेत हे आता समोर आलंय. त्यामुळे खातेवाटपासाठी मुहूर्त कधी मिळणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे. आज अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा होईल, मात्र अधिवेशनही आटपत आलं असून अजूनही मंत्र्यांना खातेवाटप जाहीर झालेलं नाही. बिनखात्याच्या मंत्र्यांना खाती कधी मिळणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला 15 डिसेंबरला तब्बल 22 दिवसांनी मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला. यानंतर 2 दिवसात खातेवाटप केलं जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली होती. पण आज 21 डिसेंबरला हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आला, पण अजूनही खातेवाटप झालं नसल्याकारणानं महायुतीत सर्व काही आलबेल आहे की नाही अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली आहे आणि याच मुद्द्यावरनं विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल देखील सुरू केला. त्यामुळे खातेवाटपाला आज तरी मुहूर्त मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे. तर आज खातेवाटप होईल असं वाटतंय, असं भरत गोगावले म्हणालेत. 3ही नेते ठरवतील ते आम्हाला मान्य असेल. भरत गोगावलेंचं हे विधान. तर रायगडचा पालकमंत्री नशिबात असेल किंवा रायगडचं पालकमंत्री पद नशिबात असेल असं वाटतंय. भरत गोगावले यांची ही प्रतिक्रिया. शेवटी ते मुख्यमंत्री आहेत, ते ठरवतील आणि आमचे दोन्ही पक्ष 2 नेते असे 3 जण जे ठरवतील ते आम्हाला मान्य आहे. मग आज पालकमंत्री घोषित करतायत, मंत्रिपद घोषित करतायत, खातेवाटप हे आज कदाचित डिक्लेअर होईल असं आम्हाला वाटतं. 26 जानेवारीला रायगडचा झेंडा कोण फडकवणार? तिन्ही पक्षांची हरकत नाही आहे कोणाची. तिन्ही नेत्यांनी बसून काल सगळं ठरवलेलं आहे. कदाचित आज डिक्लेरेशन होईल असं आम्हाला वाटतं आहे. आत्ताच आम्ही मुख्यमंत्र्यांकडनं चहा पाणी नाश्ता करून आलेलो आहोत, त्याच्यामुळे आज होईल असं आम्हाला दिसतं आहे. 3 जण जे ठरवतील ते आम्हाला मान्य आहे. मग आज पालकमंत्री घोषित करतायत, मंत्रिपद घोषित करतायत, खातेवाटप हे आज कदाचित डिक्लेअर होईल असं आम्हाला वाटतं. 26 जानेवारीला रायगडचा झेंडा कोण फडकवणार? असं वाटतंय आमच्या नशिबामध्ये असावं. आता त्यावेळेला तर मी स्वतः मंत्री नव्हतो, आता मी मंत्री आहे. आणि आज जर पाहायला गेलं तर भारतीय जनता पार्टी आम्ही महायुतीतच आहोत त्यांना धरून, परंतु आम्हाला मिळावं ही आमची इच्छा आहे आणि मिळेल. तर नागपुरात भाजपची आज एक महत्त्वाची बैठक होणार आहे. भाजप आमदार आणि जिल्हाध्यक्षांची दुपारी 2 वाजता ही बैठक होईल. या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा होणार असल्याची माहिती मिळते. महायुतीचं सरकार सत्तेत आल्यानंतर भाजपची ही पहिलीच पक्षीय बैठक होतीये, त्यामुळे या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झालंय.